नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आपण पूर्वतयारी पाहिली होळीची पूर्वतयारी आमची कॉलनीतली छोटी छोटी मुलं कशी करत होती ते आपण पाहिली. तर आता सुरू झाली आहे ती होळी आणि आम्ही सगळे जमा होणार आहे आता. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते, म्हणजे होळीचं मी ताट पूजा करायसाठी कसं तयार केले ते बघू शकताय तुम्ही. तर इथं मी हळदी कुंकू घेतलंय. होळीला पुरणाचा नैवेद्य लागतो तो घेतलाय, कारण होळीची पोळी असं म्हणतात आणि त्यामुळे पुरणाचा नैवेद्य घेतलाय. हळदी कुंकू घेतले, फूल घेतले, अगरबत्ती घेतली आहे आणि होळी प्रज्वलित करायला कापूर घेतलाय आणि अर्थातच गोमूत्र पण घेतलं होतं. ते माझ्याजवळ आता नाही आहे. गोमूत्र घेतलं होतं, अक्षदा, तूप, पंचामृत, दूध आणि तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, अशा प्रकारचं साहित्य मी घेतलं आहे होळीत प्रज्वलित करायला. आणि आता थोड्या वेळात आमच्या कॉलनीतले सगळेजण येतील आणि आपण होळी प्रज्वलित करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार आहे, ती म्हणजे आपल्याला किडा, मुंगी, पाली यासारख्यांपासून उपद्रव होतो आणि त्याचा जर उपद्रव होऊ नये असं वाटत असेल तर आपण त्या वस्तू त्या होळीत अर्पण कराव्या किंवा दहन कराव्या असं म्हटलं जातं. म्हणूनच आपण बघता त्याप्रमाणे साप, विंचू, काटा आणि पाल, गोम अशा प्रकारच्या वस्तू, ढेकून अशा प्रकारच्या वस्तू आम्ही केलेल्या आहेत, ज्या आम्ही होळीत घालणार आहेत. तर ना की आम्ही आमच्यापुरतेच करतो, तर प्रत्येकांच्या जवळजवळ 4-5 जणांच्या आम्ही एकत्र करतो आणि त्या आम्ही प्रत्येकजण त्या होळीत टाकत असतो. तर त्यासाठीच आम्ही केलेल्या आहेत त्या वस्तू. आणि ह्या वस्तू एकच वस्तू राहिली आहे, ती म्हणजे झुरळ एक राहिलं आहे आणि मुंगी. तर आम्ही थोड्या वेळानं ते पुन्हा केलं आणि ते पुन्हा अर्पण केलं होळीला, झुरळ आणि मुंगी. अशा प्रकारे जे उपद्रवी कीटक असतात, ज्याच्यापासून आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा ज्याच्यापासून आपल्याला भीती आहे, त्या उपद्रवी कीटकांचं सुद्धा दहन करावं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आम्ही दरवर्षी ह्या प्रकारे ह्या कीटकांचं दहन करत असतो. तुमच्याकडे अशी पद्धत आहे का? असेल तर मला तसं कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आहे किंवा नाही ते. कारण आम्ही मात्र दरवर्षी हे करत असतो. अर्थात आमच्या कॉलनीत पण सगळेजणच करतात. मी इथं बघू शकताय, कॉलनीतले सगळेजण एकत्र जमलेत आणि प्रत्येकीनं नैवेद्य घेऊन आलेत. प्रत्येकीनं होळीत अर्पण करायला नारळ घेऊन आलेत. नारळ, गोटा नारळ आणलेला आहे आणि असा गोटा नारळ होळीत अर्पण करायचा असं सांगितलं गेलं होतं आम्हाला. त्याप्रमाणे सगळ्याजणी होळीत गोटा नारळ अर्पण करायला घेऊन आल्यात. प्रत्येकानं अगदी मनोभावे पूजा केली. रांगोळी काढून, गोमूत्रानं सारवून रांगोळी काढून अगदी व्यवस्थितपणे सगळीजण पूजा करून घेतली त्यांनी. तुम्ही बघू शकताय की सगळ्या सवाष्ण्यांनी पूजा केलेली आहे होळीची आणि आता त्या वाट बघतायत होळी कधी पेटवली जाते त्याची. आणि सगळेजण बाजूला उभे राहिले. प्रत्येकीनं होळी पेटवल्यानंतर प्रत्येक होळीला 11 प्रदक्षिणा आणि पाण्याचा तांब्या घेऊन जल अर्पण केलं भोवतीनं आणि प्रत्येकीनं 11 प्रदक्षिणा वाहिल्या, प्रदक्षिणा मारल्या. आणि हाही एक प्रोग्राम आमच्याकडे असतो. तर मी तुम्हाला हे सांगायचं कारण की छोटे छोटे तोडगे जे तुम्ही सुद्धा करू शकता होळीच्या वेळेस. आणि म्हणून तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न करते की आमच्याकडे असं असतं ज्याच्यातून होळी म्हणजे आपल्यातले वाईट गुण असतात ते आपण जाळून टाकायचे असतात किंवा सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी हा एक सण असतो. म्हणूनच आपल्यातल्या वाईट गोष्टी ज्या जाळून टाकायच्या आणि चांगल्या असतील त्याच ठेवायच्या. म्हणूनच आपण हा होळी सण साजरा करतो. तर ह्यासाठी मी तुम्हाला जे तोडगे आहेत ते सुद्धा मला जे माहिती आहेत ते पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि ते तुम्ही लक्षात ठेवाल असं मला वाटतंय. तर त्याप्रमाणे तुम्ही पण करू शकता ह्या गोष्टी. आम्ही ज्या करतो त्या. तुम्हाला अजून एक तोडगा सांगायचा राहिला, ते म्हणजे आम्ही कॉलनीतले एकजण कोणीतरी उडीद घेऊन येतो आणि प्रत्येक व्यक्ती आमचा कॉलनीतला त्या
होळीत उडीद टाकत असतो, कारण शनीची पिढा किंवा बाहेरची बाधा असते ती जळून जाते असं म्हटलं जातं. म्हणून एका जणांनी कोणीतरी घेऊन येतात उडीद आणि ते प्रत्येक व्यक्ती आमच्या कॉलेजला त्या होळीत टाकत असतो. तर हा एक उपाय आहे जो तुम्ही सुद्धा करू शकता. उत्साही बालमित्र तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही आता बघू शकताय त्यांच्यात किती उत्साह. प्रकारे आम्ही होळी साजरी केली. आणि त्यातच एक गोष्ट घडली, म्हणजे माझी एक मैत्रीण मला भेटायला आली होती, ते तुम्ही बघू शकताय. तर ती खाऊ वगैरे घेऊन आली होती माझ्यासाठी. तर अशा प्रकारे आम्ही ह्या वर्षी होळी साजरी केली. तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्याकडे कशा प्रकारे होळी साजरी करतात ते सुद्धा मला सांगा. किंवा एखादा विशिष्ट गोष्ट जी असते त्या होळीला तुम्ही अर्पण करता का तेही मला सांगा. तर एवढंच, इथंच आपण आजचा व्लॉग संपूया. थँक्यू मित्रमैत्रिणींनो.